नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस पाटील भरती 2026 संदर्भात नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मग पात्रता, वय, शिक्षण, पेपर पॅटर्न कसा आहे, फॉर्म कधीपासून सुरू होत आहे, शेवटची तारीख काय, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण इथे बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत. सुरुवातीला टायटल तुम्ही पाहू शकता, उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड. तर ह्या ज्या काही पोलीस पाटील भरतीच्या जाहिराती असतात, ह्या आपल्याला जिल्हा स्तरीवर राबवताना दिसतात. मागे हिंगोलीची जाहिरात आली होती, तसेच विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल, त्या ठिकाणच्या जिल्ह्याची जर जाहिरात आली आणि तुमच्या गावाची जाहिरात आली, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण की यामध्ये महत्त्वाची पात्रता अट आहे, ती म्हणजे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर स्थानिक रहिवासी असाल आणि तुमच्या इथे वॅकन्सी असेल, तरच तुम्ही फॉर्म भरा. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, असं आपल्याला या जाहिरातीच्या प्राथमिक दृष्ट्यावरून लक्षात येते. तर इथे आपण एक-एक करून याची माहिती बघतोय. आता यामधली जी काही पात्रता आहे, जे काही वय आहे, ते सगळ्या जाहिरातीसाठी कॉमन राहणार आहे. म्हणजे भविष्यात जर तुमच्या गावाची जाहिरात आली, तर त्यामध्ये सुद्धा हीच पात्रता लागेल. म्हणूनच आपण संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं, तर बीड उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत जाहीरनामा. यामध्ये 19/1/2026 ला हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं. इथे त्यांनी असं सांगितलंय, की गावात पोलीस पाटील पद भरतीकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे. सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येत होते, पण आता मात्र सर्वच अर्ज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होताना दिसतात. यामध्ये महत्त्वाच्या तारखा जर पाहिल्या, तर पहिली तारीख आहे ती म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात. तर 19 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्ही जर बीड जिल्ह्यातील असाल, तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. 19 जानेवारीपासून फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे सकाळी 10 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख किती आहे? तर 30 जानेवारी 2026 म्हणजे 30 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. साधारणतः 10 ते 11 दिवस या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी त्यांनी दिले. म्हणून तुम्ही 30 तारखेच्या आतच शक्यतोवर लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. उमेदवाराच्या अर्जाची छाननी कधी होणार आहे? तर 2 तारखेपासून ते 6 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांच्या अर्जाची छाननी केल्या जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक आहे 22/2/2026 म्हणजे 22 फेब्रुवारीला तुमची लेखी परीक्षा अपेक्षित आहे, जी काही आपली एक्झाम होणार आहे त्या संदर्भात. नंतर आहे पुढे 5व्या क्रमांकाचा पॉईंट, ती म्हणजे उत्तर तालिका. तर 22 तारखेला सायंकाळी तुम्हाला तुमची उत्तर तालिका मिळून जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल हा 24 तारखेला म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. मुलाखत जर आपण पाहिली, मुलाखतीची यादी, तर ती सुद्धा 24 तारखेला जाहीर करण्यात येईल आणि मुलाखतीचा दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे. अंतिम निकाल आपल्याला 2 मार्च 2026 पर्यंत लागून जाईल, असं हे यांचं संभावित वेळापत्रक यांनी जाहीर केलेलं आहे. पुढे आता एक-एक करून आपण बाब बघतोय. सर्वात प्रथम ती म्हणजे एक्झामची फी. तुम्ही जर फॉर्म भरायचा असेल आणि ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तर ₹1000 चार्जेस म्हणजे ₹1000 परीक्षा फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. पण जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येत असाल, तर तुम्हाला ₹800 फी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता? तर ऑनलाईन पद्धतीने आपला फॉर्म आहे. म्हणूनच जे पेमेंट आपलं राहील, ते तुम्ही एटीएमने करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय कशानेही तुम्ही पेमेंट हे करू शकता. नंतर पहा पुढची प्रोसेस जर आपण पाहिली, तर ती आहे शैक्षणिक पात्रता. ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे, त्यांनी अगोदर संपूर्ण पात्रता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की एकदा जर तुम्ही फॉर्म भरला आणि तिथे जर तुम्ही अपात्र ठरले, तर मग तुमची फी जी आहे ती वाया जाणार आहे. यामध्ये पात्रता त्यांनी दिली, पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता. सर्वात पहिलं आहे ते म्हणजे अर्जदार हा 10वी पास असावा. म्हणजे पोलीस पाटील हे जे पद आहे, हे 10वीच्या बेसिसवर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. दुसरी पात्रता आहे ती म्हणजे वयोमर्यादेकरिता अर्जदाराचे वय 30 जानेवारी 2026 रोजीचे विचारात घेतले जाईल आणि अर्जदाराचे वय हे 25 पेक्षा कमी नसावे आणि 45 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे कमीत कमी 25 ज्या विद्यार्थ्यांचं वय आहे तेच या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणून किमान वय पाहिजे ते म्हणजे 25 आणि जास्तीत जास्त वय पाहिजे कमाल ते म्हणजे 45. नंतर तिसरा पॉईंट आहे अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. अर्जदाराने ग्रामपंचायत, तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते, अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत
अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेले मूळ पुरावे, कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहतील. हा जो तिसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे, तोच या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. एखाद्या जिल्ह्यातील जर जाहिरात आली असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. कारण की त्या जिल्ह्यातील, त्या गावातील तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात जेव्हा केव्हा मुलाखत होईल, तर तुम्हाला ओरिजिनल प्रूफ जे आहे ते सुद्धा द्यावं लागेल. पुढे जर आपण पाहिलं चौथ्या क्रमांकाचा पॉईंट, तर अर्जदाराने स्वतःचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे. नंतर शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या इतर आरक्षित पदाकरिता तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे, ज्याला आपण जात प्रमाणपत्र असं म्हणतो, ते सुद्धा सादर करावं लागणार आहे. इतर जर डॉक्युमेंट्स आपण पाहिले, तर ते कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. यामधला फक्त महत्त्वाचा पॉईंट एवढाच होता, की कायमचं रहिवासी असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. कमीत कमी वय तुमचं 25 असावं. 25 पेक्षा जास्त तुमचं वय पाहिजे आणि 45 पेक्षा कमी तुमचं वय असावं. नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर तुम्ही असाल, म्हणजे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत असाल, तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. पेपरचा पॅटर्न जर आपण पाहिला, तर लेखी परीक्षा तुमची राहील एकूण 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा राहणार आहे 20 गुणांची. अशी एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये 80 मार्क्स हे लेखी परीक्षेला असतील आणि 20 मार्क्स हे तोंडी परीक्षेला राहणार आहे. एकूण 100 गुणांपैकी तुमची निवड ही केल्या जाईल. यामध्ये जी काही निवड होणार आहे तुमची, ती पूर्णतः या 100 मार्कांच्या बेसिसवरच केल्या जाणार आहे, अशी माहिती त्यांनी खाली दिलेलं आहे. आणि लेखी परीक्षेत एकूण गुणांपैकी किमान 36 गुण म्हणजे 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. तरच तुमचं नाव ही लिस्टमध्ये येऊ शकतं. अन्यथा तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला जे काही पात्र केल्या जाणार नाही, अशी माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. खाली आणखी काही निवड पद्धती किंवा ज्या काही प्रोसिजर आहे, त्या सर्व त्यांनी सांगितल्या. तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तर नक्कीच ही जाहिरात तुम्ही संपूर्ण वाचून घ्या. यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि पूर्ण जाहिरात वाचल्याच्या नंतरच इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता जे उमेदवार बीड जिल्ह्यातील असतील आणि त्यांच्या गावातील जर जागा असतील, तर नक्कीच ते फॉर्म भरू शकतात. पण जर तुम्ही इतर जिल्ह्यातून येत असाल, तर तुमच्या जाहिरातींवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा. तुमच्या गावची जेव्हा जाहिरात येईल, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यासाठी पात्र ठराल आणि अशाच पद्धतीचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. म्हणून त्यासाठी तुम्ही 10वी पात्र असावे. कमीत कमी तुमचं वय 25 पेक्षा जास्त असावं. 45 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे 25 ते 45 या दरम्यान तुमचं वय पाहिजे. तुम्ही 10वी पास पाहिजे आणि विशेषतः त्या गावचे कायम रहिवासी असले, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सध्या जे काही गावांची जाहिरात आलेली आहे, त्यांची नावे तुमच्या स्क्रीनवर दिसताय, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायची असेल, तर ती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण जाहिरात फॉर्म भरण्याच्या पूर्वी वाचून घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जी काही माहिती होती, ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन जाहिरातीसोबत. नमस्कार.